शेजारच्या वाड्याजवळ टांगा येऊन थांबला. टांग्यात अण्णा आणि त्यांच्यासोबत एक 30-35 वर्षाची तरुणी आणि 6 वर्षाचा मुलगा आला होता. अण्णांनी खाली उतरून झोपलेल्या मुलाला उचलून घेतले आणि वाड्यात गेले. मागोमाग ती तरुणी पण एक बॅग घेऊन बाकीचे सामान गंगारामला आणायला सांगून आत गेली. सरस्वती काकूही त्यांच्या दारात उभ्या राहून हे सगळं बघत होत्या. अण्णांना आत गेलेलं बघून त्या लगबगीने टांग्याजवळ आल्या. गंगारामला म्हणाल्या, "काय रे बाबा, अण्णा कोणाला घेऊन आले? शारदेला सोबत घेऊन आले की काय? अशी मेली, फारच वाचाळ आहे म्हणून घेत नाही कोणास. अण्णा तरी बिचारा काय करेल रे बघ. आणली असेल तिच्यावर चढ, बस म्हणावं आता हिच्यासोबत भांडत." गंगाराम चिडून म्हणाला, "अगं म्हातारी, तुझ्या जिभेला काही हाड? अण्णांबद्दल असं बोलते? जरा तुझ्या वयाचा विचार कर. कधीपासून ओळखते ग अण्णांना?" तेवढ्यात अण्णांचा आवाज ऐकून गंगाराम बाकीचे सामान घेऊन आत पळाला. जाताना म्हातारीला म्हणाला, "मला म्हणालीस पण परत कोणाला बोलू नकोस अण्णांबद्दल असले अभद्र. तुझी जीभ आवर नाही तर उपटून टाकीन. तुला काही माहिती नाही म्हणून खपवून घेतले तुझे बोलणे, नाही तर चपलीने सडकले असते. उगाच काहीही बकायचं नाही, समजलं?" गंगारामने तिला चांगलाच दम दिला. तिच्याकडे रागाने बघत तो आत निघून गेला. आत गेल्यावर गंगारामला वरच्या माडीवर सगळं सामान लावायला सांगून अण्णांनी बायकोला आवाज दिला. काहीशा रागातच शारदा बाहेर आली. अण्णा सौम्य आवाजात पण जरबेने म्हणाले, "आजपासून साधना आणि गौरव इथेच वरच्या खोलीमध्ये राहतील. त्यांची सगळी व्यवस्था मी केलेली आहे. तुम्हाला त्या दोघांचा काही त्रास होणार नाही, पण तुमचा सुद्धा त्यांना काही त्रास होता कामा नये. आजचा दिवस दोघांच्या जेवणाचे बघा. उद्यापासून साधना तिची ती करेल. काकूंना उद्यापासून गौरवला सांभाळायला सांगितले आहे. साधना कामावर गेल्यावर त्या दिवसभर गौरवला बघतील. त्यांच्यामध्ये तुम्ही काहीही लुडबुड केलेली मला चालणार नाही, हे कायम लक्षात राहू द्या. आता जा आणि स्वयंपाकाचं बघा." शारदा नाक मुरडून तणतणत आत निघून गेली. अण्णा मग साधनेला म्हणाले, "तुम्ही वर जाऊन आवरून घ्या, तोवर स्वयंपाक होईल." साधना म्हणाली, "अण्णा, मी वहिनीला मदत करते, तेवढेच त्यांच्यासोबत बोलणे पण होईल." "नको बाळ, ती तुला नाही समजून घेणार. जा, जी मला आजपर्यंत समजू शकली नाही, तू तुझ्यासारख्या निष्पाप जीवाला काय समजून घेणार? तू नको जास्त विचार करूस तिचा. तू आवरून घे आणि मग दुपारी आपण बँकेत तुला तिथली ओळख करून देतो, म्हणजे उद्यापासून तुला लगेच कामावर जाता येईल. जा वर. गौरव उठला का बघ. त्याला वर झोपवले आहे. उठला तर घाबरेन पोर. जा." साधना अण्णांची लहान बहीण. वयाने सज्ञान होताच गावातल्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केलेली. मुलगा पण चांगला होता, बँकेत चांगल्या पोस्टवर कामाला होता. घरी फक्त आई. सगळं चांगलं होतं, पण फक्त जात वेगळी म्हणून साधनाच्या घरी मान्य होणार नव्हतं. लग्नाला होकार मिळणार नाही म्हणून मग त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. लग्नाच्या आधीच राघवने शहरात स्वतःचे घर घेतले होते. व्यवस्थित स्थिर झाला होता. आईला आधीच सांगितले होते साधनाबद्दल. आईला काही अडचण नव्हती. लग्नानंतर साधनाला पण शिक्षण पूर्ण करायला लावून बँकेत नोकरीला लावून घेतले. अण्णा आणि साधना दोघेच बहीण भाऊ. अण्णानंतर 10 वर्षांनी साधना झालेली सगळ्यांची लाडकी, पण असं काही करेल असं कोणालाच वाटले नाही. वडिलांनी हाय खाल्ली आणि 6 महिन्यात गेले. आई खंबीर होती, तिने सगळं सावरून घेतलं आणि अण्णाला पण सावरलं. गावात त्यांच्या बऱ्यापैकी नाव होतं. त्यामुळे साधनाच्या अशा वागण्याने खूप दिवस गावात हीच चर्चा चालू होती. विसरलं आणि अण्णांच्या जीवनाला पुन्हा नवे वळण लागले. लग्न झालं, 2 मुली झाल्या. शेती आणि पंचायतची कामे यात ते व्यस्त झाले. 2-3 वर्षांनी आईने मुलीची आठवण काढली म्हणून मग न राहून अण्णा शहरात साधनाचे हालवाल बघायला गेले. बँकेत ओळख होताच तिथूनच मग साधनाची माहिती मिळाली. सगळे व्यवस्थित चालू आहे. मुलगा आहे 2 वर्षाचा. नवरा पण छान सांभाळतो दोघांना, अशी दिलासी देणारी माहिती बँकेतल्या एका ओळखीच्या माणसांकडून मिळाली. अण्णा मनोमन सुखावले आणि माघारी आले. आईला सांगितले. तीही बापडी सुखावली मुलीचे सुख ऐकून. दिवस भराभरा निघून जात होते. रोजच्या कामात सगळे व्यस्त होते. 4-5 वर्षे अशीच निघून गेली. आईचे निधन झाले. साधनाला कळवले. येऊन भेटून गेली. अण्णांची बायको शारदा, तिने काही साधनाला बरे बघितले नाही. घराण्याचं नाव धुळीला मिळवलं म्हणून एवढ्या दुःख प्रसंगात सुद्धा ती साधनाला घालून पाडून बोलत होती. साधना मग आल्या पावली अण्णांचा निरोप घेऊन निघून गेली. ती परत आलीच नाही. पण नंतर मात्र अण्णा शहरात गेले की बहिणीला आणि भाच्याला भेटायला नक्की जात असत. साधनाचा नवरा राघव सुद्धा त्यांची जमेल तेवढी उठबस करत असे. एका सकाळी साधनाचा नवरा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे अण्णांना कळले. अण्णांच्या पायाखालची जमीनच हादरली. तिची सासू जाऊन 6 महिने झाले होते आणि हा आता दुसरा झटका. त्यांच्या डोळ्यासमोर साधना आणि गौरवचा चेहरा उभा राहिला. त्या दोघांचं भवितव्य त्यांच्या नजरेसमोर उभे राहिले. साधना कमावती होती, राहते, घर स्वतःच्या नावावर होतं. राघवने दोघांच्या नावावर तसं बऱ्यापैकी जमवून ठेवलं होतं. तशी आर्थिक काळजी नव्हती. पण साधना अजून तरुण होती आणि एका सुसरूप निर्धार विधवेला हे जग सामान्यपणे जीवन नाही जगू देत. अण्णा त्या दोघांच्या काळजीने व्याकुळ झाले. मनाशी ठामपणे विचार करून अण्णांनी शहरात जाऊन राघवचे सगळे कार्यक्रम पार पाडले. अण्णा स्वतः मग 15 दिवस तिथेच राहिले. एका निवांत क्षणी साधनाला जरा सावरलेलं बघून म्हणाले, "बाळा, पुढे काय ठरवले आहेस?" "काय बोलू अण्णा, वाटलेच नाही हो असं काही घडेल. राघवशिवाय जगणे खरं तर मी सहनच करू शकत नाही. आईंना जाऊन 6 महिने पण नाही झाले आणि आता हा दुसरा आघात सहन नाही करू शकत मी. पण गौरवकडे बघितले की जीव तुटतो माझा. खरं आहे पोर, आता तोच तुझा आधार. माझा ऐकशील?"
अण्णा असं काय विचारता? तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे की ज्यांचं मी ऐकणार नाही? तुम्ही सांगा अण्णा, काय असेल ते मन मोकळेपणाने. पोरी, मला असं वाटतं की तू आमच्यासोबत आपल्या घरी चालावं. तुझ्या बँकेची दुसरी शाखा आपल्या गावात आहे. तू तिथली बदली करून घे. गौरवला तिथल्या शाळेत घालू. तुला पण आधार होईल. पण अण्णा, इथे घर आहे माझ्या हक्काचे. माझ्या राघवच्या आठवणी आहेत इथे. हे सोडून कसं येऊ? तुझ्या भावना मी समजू शकतो, पण फक्त आठवणीवर आयुष्य नाही कटत बेटा. हे जग एकट्याला आठवणीमध्ये राहू देत नाही आणि आठवणी माणसाला एकटं जगू देत नाही. म्हणून म्हणतो, आपण सोबत राहिलो की तुला आधार होईल. माझ्या 2 मुलींसोबत तुझा बाळ पण वाढेल. पण अण्णा, वहिनीला हे आवडणार नाही हं. मी तो पण विचार केला आहे. मला शारदेचा पूर्ण अंदाज आहे. तो एवढ्या सहजासहजी तुला खपवून नाही घेणार. म्हणून मग मी त्यावर पण उपाय शोधला आहे. मी आपल्या वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी करणार आहे. तुझ्या वाटेला आपल्या वाड्याचा पूर्व भाग येईल. तिथे सगळी नीट सोय करून घेऊ, म्हणजे तुझी पण सोय होईल आणि शारदेला पण काही संधी नाही मिळणार तुला काही बोलायची. अण्णा, काही बोलताय? मला काही हिस्सा नको. राघवने आमच्या दोघांसाठी खूप कमवून ठेवले आहे. राघव नेहमी म्हणायचा, तुमच्यासाठी सारं काही कमवून ठेवणार आहे, म्हणजे मग माझ्या मागे तुम्हाला कोणापुढे लाचार नाही व्हावं लागणार. खूप स्वप्न होती त्याची, त्यातली बरीचशी पूर्ण पण केली त्यांनी. पण अचानक असं काही होईल असं वाटलेच नाही. हो, मला माहिती आहे सगळं. मी यायचो तेव्हा खूप बोलायचो आम्ही तासनतास. त्याला पाहिलं की वाटायचं साधनाने आयुष्याचा जोडीदार निवडताना कोणती चूक नाही केली. अगदी योग्य निवड होती तुझी. कदाचित असो योग्य सोबती आम्हाला पण शोधता नसता आला. असो, नशिबापुढे कोणाचं काही चालते का? बरं, मी उद्या जाऊन घरी सगळी व्यवस्था करतो आणि तुम्हाला न्यायला येतो 3-4 दिवसांनी. तो सीता काकू येईल आज तुझ्या सोबतीला. आज घरी आल्यावर पण त्या तुझ्यासोबत राहतील कायम. साधनाला तर काय बोलावं तेच कळेना. गरज तर आहेच कोणाच्या तरी आधाराची, पण परत गावात जाऊन राहणं म्हणजे नको त्या गोष्टींना रोज तोंड द्यावं लागणार. जरी ती शहरात होती तरी अजूनही गावात तिच्याबद्दल लोक बोलायचे. ते तिला कुठून ना कुठून कळतच असायचं. पळून जाऊन लग्न केलेली, घराण्याचे नाव घालवणारी असंस्कारी मुलगी म्हणूनच जुने लोक तिला समजत होते. मनावर नव्हते घेतले, कारण तिचा त्यांच्याशी काहीही संबंध येत नव्हता. तिने घेतलेल्या निर्णयावरती खुश होती, पण आता मात्र तिला त्या नजरांचा रोज सामना करावा लागणार होता. पण अण्णा बरोबर बोलत होते. ती राघवच्या खिशात सुरक्षित होती. आता तिला तो आधार राहिला नव्हता. रात्री अपरात्री गरज पडली कोणाची तर जवळचे कोणी नव्हते पटकन धावून येणारे. रोज कामावर गेल्यावर गौरवचा त्याच्या विचारासशी तिला शहराहून आल्या. त्याच्या सुरक्षित भविष्यासाठी तिला अण्णांसोबत गावी जाणं गरजेचं होतं. अण्णा तिच्याकडे बघत होते, तिचे अवलोकन करत होते. ती नकार देणार त्यांना त्याची खात्री होती, पण होकार तिच्या मनोमनीच मिळावा अशी त्यांची इच्छा होती, कारण तरच ती मोकळेपणाने राहू शकणार होती. आणि अण्णांना तीच अपेक्षित होतं. अण्णाच्या इच्छेप्रमाणे झालं. साधना तयार झाली आणि अण्णा मनातून सुखावले. 4 वाजता सीता काकू आल्या. त्यांना दोघांची काळजी घ्यायला सांगून अण्णा संध्याकाळी गावी परतले. दुसऱ्या दिवशी ते वाड्याच्या डागडुगीचे काम करायला माणसे घेऊन आले. 2 दिवसात सगळ्या कामांची पाहणी करून त्यांनी सगळी नव्याने तयार करून घ्यायचे ठरवले. शारदा अचंबित झाली होती. तिला काही कळेना. नवऱ्याचे काय चाललंय बरं विचारायची सोय नव्हती. ती जरा आडमुठ होती तरी अण्णांना घाबरून असायची. त्यांच्या मागे आदळआपट करायची, पण समोर मात्र तिचं काहीच चालत नसायचं. पण जे चाललंय ते नक्की काय चाललंय याची उत्सुकता तिला बसू देईना. मग तिने मोठ्या मुलीला स्वराला अण्णांना विचारायला आणि तिच्या पाठची सई. मुलीवर अण्णांचा खूप जीव होता. शारदेला ते फक्त त्यांच्या मुलीची आई म्हणूनच बघत होते. बाकी त्यांना तिच्याबद्दल काही प्रेम उरले नव्हते. तिने केलेल्या वाईट कृत्यांना ते फक्त मुलींकडे बघून नजरेआड करत आले होते, पण त्यांनी तिला मनातून कधीच माफ केलं नव्हतं. स्वराने जेव्हा अण्णांना विचारले तेव्हा अण्णांच्या लक्षात आले की ती का विचारत आहे, पण त्यांना वाटले जे काही करत आहोत ते शारदेला कळायला हवं. म्हणून मग त्यांनी स्वराला आईला बोलवा म्हणून सांगितले. तोच दाराआड लपलेली शारदा पुढे येऊन उभी राहिली. अण्णांना अंदाज होताच आणि आपला अंदाज चुकला नाही हे पाहून पुसटसे हसू त्यांच्या चेहऱ्यावर पसरले. वाड्यात आता थोड्याच दिवसात पाहुणे राहायला येणार आहेत, पण त्यांचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. फक्त वाड्याच्या ह्या भागातला तुमचा वावर आता तुम्हाला करता येणार नाही. का बरं? असं कोण पुढारी येणार आहे ज्यांच्यामुळे आमच्या वाड्यात वावरायला आम्हाला बंदी घालत आहात? अण्णांनी रागाने बघता शारदा गप्प झाली. मग अण्णांनी पुढे सांगायचे टाळले. त्यांना कळून चुकले की आत्ताच जरी सांगितले तरीही बाकीची कामे होऊ देणार नाही आणि साधनाला पण येऊ देणार नाही. ते शांत बसले. शारदा परत म्हणाली, कोण येणार आहे ते कळेल का? त्यांची मला गरज नाही वाटत. जाऊ शकतेस तू. शारदा चरफडत तिथून निघून गेली. अण्णांच्या काळजीत अजून भर पडली. ती म्हणजे उद्या साधना आल्यावर ही बाई तिला इथे नीट राहू देणार नाही. काहीतरी उपाय आत्ताच करायला हवा. त्यांनी मग वकिलांशी बोलून वारसा हक्काने वाड्याचे 2 हिस्से करून 1 हिस्सा साधनाच्या नावावर करून दिला. वाटणी झालेली शारदेला कळवा म्हणून मग मधोमध भिंत घ्यायचे ठरवले. बाहेरून दिसताना वाड्याचा दरवाजा एकच, पण आत आल्यावर मात्र वाड्याचे 2 भाग करायचे त्यांचा विचार पक्का झाला. आजही त्यांची सारी वहिवाट वाड्याच्या एका बाजूलाच जास्त होती. दुसरी बाजू आई वडील होते तो व त्यांचा उठबस त्या भागात जास्त असायचा. ते दोघे गेल्यापासून मग एक भाग जवळपास रिकामा असायचा. तो भाग साधनाला देऊ असं अण्णांच्या मनात आले. अण्णांनी मग तसेच करायचे ठरवले. तो भाग साधनाच्या नावावर करून
दिलं. कामाला उरक घ्यायला सांगून ते स्वतः साधनाची बदली गावातल्या बँकेत करून घ्यायला तिथल्या मॅनेजरला भेटले. तो ओळखीचाच होता आणि अण्णा जर गावातले एक प्रतिष्ठान आसामी होते. मॅनेजरला सगळी कल्पना दिल्यावर तो तयार झाला साधनाला इकडे घ्यायला. एक काम मार्गी लागलं तसा निरोप साधनाला पाठवला. ती पण जरा स्थिरावली. मग गौरवच्या शाळेचे दुसरे काम पण अण्णांनी मार्गी लावले. घरापासून शाळा जवळच होती. अण्णांच्या दोन्ही मुली मराठी मीडियममध्ये शिकत होत्या, पण गौरवला साधनाने इंग्लिश स्कूलमध्ये घातलं होतं. त्यासाठी मग अण्णा ती चांगली स्कूल बघून आले आणि तिथे गौरवचं नाव घेतलं. 8-15 दिवसात वाड्याचे काम पण बरेच आवरले होते. साधना आणि गौरवला घेऊन यायला काही हरकत नव्हती. अण्णा साधनाकडे मदतीचे हालहवाल बघायला पुन्हा 2-3 वेळा जाऊन आले होते. सीता काकू सोबतीला होत्या, त्यामुळे अण्णा पण निश्चिंत होते. तिथे बँकेत जाऊन साधनाच्या बदलीचा अर्ज देऊन तिथून पण संमती मिळाली होती अण्णांना. गौरवची स्कूल का बदलायची हे सांगून त्यांचा दाखला त्या शाळेतून दुसऱ्या शाळेत मागून घेतला. सारी कामे झाली. आता फक्त साधनाला गावी घेऊन यायचे एवढेच राहिले होते. वाड्याचे काम पूर्ण झाले आणि आज साधना वाड्यावर राहायला आली. शारदाला अजूनपर्यंत कोण येणार नाही हे माहीत नव्हतं. मुलींना त्यांना आत्या आहे हे माहीत होतं, पण अण्णांनी मागे एकदा सांगितले होते. पण त्या आजच साधनाला प्रत्यक्ष बघत होत्या. सीता काकू स्वयंपाकघरात गेल्या. त्यांना शारदेचा स्वभाव माहीत होता. ती स्वयंपाक करणार नाही हे त्यांनी ओळखले होते. राधा होतीच घरात. मग तिला मदतीला घेऊन त्या स्वयंपाकाला लागल्या. अण्णांनी डोकावले. त्यांनी स्वयंपाकघरात शारदा कुठे दिसलीच नाही. त्यांना राग आला तिचा. ते तसेच रागाने त्यांच्या खोलीकडे निघाले, पण सीता काकूंनी त्यांना डोळ्याने खुणवून शांत राहायला सांगितले. अण्णा पण साधनासमोर आल्या वाद नको म्हणून आपल्या खोलीत निघून गेले. साधनाला वाड्यात केलेले बदल पाहून जरा अवघडल्यासारखे झाले, कारण येताना तिला असे वाटले होते की सगळे एकत्रच राहू, पण इथे तिची वेगळी सोय बघून ती थोडी आश्चर्यचकित झाली होती. एका अर्थाने हे योग्यच झालं असं तिला वाटले, कारण वहिनीचा स्वभाव कसा आहे याची तिला थोडी कल्पना होती आणि ह्या महिन्याभरात सीता काकूने तिला बरीच माहिती पुरवली होती. खरं तर सीता काकू वहिनीच्या लांबच्या नात्यातली होती. ती ह्याच गावात राहत होती. तिला काही मूलबाळ झाले नाही. नवरा आणि ती लोकांच्या शेतात काम करून पोट भरत होती. तिचा नवरा एका रात्री शेतात पाणी धरायला गेला असता त्यांना विषारी साप चावला आणि तो जागीच गतप्राण झाला. सकाळी नवरा घरी न आल्याने त्याला शेतावर बघायला गेल्यावर कळले. एकटी बाई माणूस नंतर काय करणार म्हणून अण्णांच्या आईने त्यांना त्यांच्यासोबत ठेवून घेतले. त्या आज तगायत त्यांच्या परिवारात मिसळून राहत होत्या. जरी शारदेची नातेवाईक होती तरी तिला कधी शारदेचे वागणे आवडले नाही. त्यामुळे दोघींचे कधी पटलेच नाही. कोणी नसले की शारदा सीता काकूला घालून पाडून बोलायची. एकही संधी सोडत नसे, पण अण्णा आणि सासूपुढे तिने कधी आवाज नाही केला. अण्णांना आता साधनाच्या मदतीसाठी सीता काकूंशिवाय दुसरं कोणी योग्य वाटत नव्हतं. एकतर त्या शारदेला वेळप्रसंगी फटकारायला मागे पुढे बघत होत्या आणि दुसरं म्हणजे जोवर सीता काकू आहे तोवर आजूबाजूचे कोणी घरात येऊन नसत्या चौकशा करायला धजणार नाही याची अण्णांना पक्की खात्री होती. साधना घरी आल्यावर अण्णा जरी निश्चिंत झाले. मागचा 1-1.5 महिना त्यांची पण जरा धावपळ झाली होती. स्वयंपाक होईतोवर ते थोडा वेळ पलंगावर आडवे झाले. साधनाला इथे आल्यावर आई आणि वडिलांची खूप आठवण येऊ लागली. तिला तिचे बालपण आठवले. पप्पा तिचे किती लाड करायचे ते आठवून ती अजूनच भावूक झाली. ती तशीच रडत राहिली. दुसऱ्या खोलीत गेली जी कधी होती तिची. तिथे मात्र सगळ्या जागच्या जागी होत्या. तिच्या वस्तूंना कोणी जागचे हलवले नव्हते. साफसफाई मात्र नियमित होत असावी असं दिसत होते. साधनाने तिचे कपाट उघडले. त्यात तिचे कपडे, तिची खेळणी, तिची पुस्तकं सारं काही व्यवस्थित लावून ठेवलं होतं. तिला खूप उंच बळून आलेला हुंदका दाबत ती तशीच बसून राहिली. तिने पळून जाऊन लग्न केलेले अपराधीपणाचं वाटू लागले. किती जीव होता सगळ्यांचा माझ्यावर, पण प्रेमात आंधळी झालेले मी ह्या सर्वांना दुखावलं. स्वतःचं सुख शोधलं आणि ह्या सगळ्यांना दुःखाच्या खाईत ढकलून मी मात्र सुख उपगळत राहिले. ह्या पापाची शिक्षा आज मला अशा प्रकारे मिळत आहे. मी एवढा मोठा गुन्हा करूनही अण्णा आज त्यांची कर्तव्य निभावत आहेत. आई वडील आणि वडिलांसमान भावाला दुःख देणारे मी अभागी, की माझ्या सुखाचा विचार करून त्यांना यातना देणारे. कारण ती माझ्या पापाची शिक्षा हीच आहे की ज्या सुखासाठी मी आईवडिलांचे प्रेमळ फास सोडून गेले, आज त्यांच्या सुखाला वंचित झाले. आज माझ्यापेक्षा अभाग दुसरे कोणी नसेल. आज मी एकाएकी झाली आहे ना. आईवडिलांचे छत्र ना साथ, जन्मसोबत निभावणाऱ्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ. एवढं सगळं उद्ध्वस्त झालेलं असतानाही खंबीरपणे साथ देऊन आपले कर्तव्य पार पाडणारे अण्णा. दैव देतं आणि कर्म नेतं. आपल्या आयुष्यात नशिबाने सगळं काही सुरळीत असताना असं काही घडून जाते की कळत नाही आपण काय पाप केले आहे म्हणून माझ्यासोबत असं घडलं. पण सारं काही संपलं आता अशी मानसिकता तयार होत असताना आयुष्याला काही कलाटणी मिळते की पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते. आज माझा एक आधार काढून घेतला आणि अण्णाच्या रूपाने दुसरा आधार समोर केला. नशिबाने साधना विचारात गढून गेली होती. किती वेळ गेला तिला कळलेच नाही. सीता काकू आल्या होत्या बोलवायला. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. काकू आईच्या बायाने जवळ येऊन डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, कसला विचार करतात आई? साधनाला भरून आला. ती तशीच त्यांच्या कुशीत शिरडून रडायला लागली. काकू आई, आप्पा आज असते तर काय वाटलं असतं त्यांना सोडून जाताना मी क्षणभरसुद्धा विचार केला नव्हता की माझ्या निर्णयाने त्यांची काय अवस्था होईल. किती जीव होता त्यांचा माझ्यावर. आज इथं आल्यावर मला ही जाणीव होते काकू, मी किती स्वार्थी होते.
जन्मदात्या आईवडिलांना सोडून त्यांना दुःख देऊन मी सुखी होण्याचा प्रयत्न केला. मला पण ते सुख कुठं लाभलं नाही ना. कसं लाभणार होतं? देव माणसांना वेदना देऊन स्वतःला खुश करण्याचा प्रयत्न केला आणि आज बघा सगळ्यांना गमावून बसली. काकू तिला शांत करत म्हणाल्या, जे झालं ते गंगेला मिळालं. त्याचा विचार करून दुःखी होऊन काही बदलणार नाही. सारं स्वीकारायचं आणि पुढे मार्ग काढत राहायचा. अण्णा आहेत ना पाठीशी, कोणी नाही असं का म्हणते? नशिबात अजून एखादा सुखाचा मार्ग असणार आहे. म्हणून तर सगळ्या वाटा धूसर झाल्या असे वाटते असताना अण्णाच्या रूपाने एक नवीन मार्ग तुम्हाला दाखवलाय देवाने. आता मात्र तो मार्ग सोडू नका. त्यांच्याच आधाराने चालत राहा. तो सुखाचा, नक्कीच सुखाचा मार्ग असेल. नशिबाला दोष का म्हणून द्यावा? जे काही घडतं ते विधिलिखित असतंच, पण ते चांगलं का वाईट आपण आपल्या कुवतीनुसार ठरवत असतो. तुम्ही आज दुःखी आहात, पण जेव्हा तुम्ही मागे भूतकाळात वळून बघाल तर जाणवेल तुम्हाला, तुम्ही तर कायम सुखाच्या मार्गावरच चालत होता. पण हा माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे, कारण मी सकारात्मक नजरेने बघते. आणि आज तुम्ही दुःखी आहात, त्यामुळे तुमचं मन चांगलं बघू शकत नाही. जे काही तुमच्यासमोर घडतंय ते सगळं चुकीचं आहे, अशाच पद्धतीने समोर येते. जेव्हा सगळं नीट होईल तेव्हा तुम्हाला कळेल सगळं काही सुरळीत असतं, पण अस्थिर मनाला हे समजत नसतं. काकू तुम्ही बोला. खूप छान बोलता आहात. माझं मन शांत होते आहे. सांगा ना अजून काही. काकू हसल्या. मी काही शिकलेली नाही. अनुभवाने आणि परिस्थितीने जे समोर आणलं त्यातून शिकले गेले. लग्न झालं. आई वडील असून नसल्यासारखे सगळा कारभार भाऊ आणि भाऊजाईच्या हातात. नवरा जपत होता, पण जगायला फक्त काळजी घेणार असून चालत नाही. पोटासाठी कष्ट करत होतो लोकांकडे, जेमतेम भागतच होतं, तर तो आधार पण तुटून गेला. पोटाला मूळबळ नाही, त्यामुळे कोणासाठी अडकून नाही. माहेरचा आधार नाही, पण देवाने अण्णा आणि तुमची आई मदतीला धाडले. जगण्याची सोय केलीच की ही माझ्या सुखाची वाट. खूप जीव लावला तुमच्या आईने मला. त्या माऊलीच्या जाणवणारी तुमची कमतरता देवाने माझ्या रूपाने भरून पूर्ण केली. सगळ्याच्या प्रेमाला परकी मी, पण तुमच्या घराने माझ्यावर प्रेमाची पाकर घातली. शेवटच्या क्षणाला त्या अगदी आनंदाने समोर गेल्या. तुमची खुशाली कळत होती. निश्चित मनाने साऱ्यांना मन भरून आशीर्वाद देऊन गेल्या. तुमची ही वहिवाट परत या घरात चालू व्हावी अशी त्यांची आशा होती. अण्णांना नेहमी म्हणायच्या, पोर सुखात आहे, चांगलंच आहे, पण एका रात्रीचं का असेना प्रत्येक मुलीला माहेरची ओढ असतेच. पण तिला वाटतच असणार इथे यावं म्हणून. अण्णा तिला आमच्या मागे अंतर देऊ नको, सांभाळा एकमेकांना. बघा आज त्यांची इच्छा अशा प्रकारे पूर्ण झाली. यात दोष का कोणाला द्यायचा? तुम्हाला कायम सुखाच्या मार्गावर ठेवले देवाने. कसं काय काकू? बघा ना, आई वडील, लाडाकोडात वाढलेलं बालपण, जीवापेक्षा जास्त जपणारा नवरा, आईची माया लावणारी सासू, त्यांना त्यांचा प्रवास अर्ध्यावर सोडला, पण तुमचा सुखाचा मार्ग पण पुढे वाहतच ठेवला. अण्णांना पुन्हा तुमच्या सुखाच्या मार्गाचे प्रवासी म्हणून सोबती दिले. आता त्यांच्या आधाराने पुन्हा सुखाचे मार्गक्रम सुरूच. एका मुलाला पदरात टाकून अण्णांच्या नंतरही सुखाचा मार्ग सुकर करून ठेवलाच आहे की. काकू खरंच आहे तुमचं म्हणणं. माणूस परिस्थितीने हतबल झाला की त्याचा बघण्याचा दृष्टिकोन पार बदलून जातो. नाही, तुम्ही अडाणी असून सुद्धा जगण्याचे खूप मोठे तत्त्वज्ञान सांगितले काकू. मी कायम लक्षात ठेवेन हा सुखाचा मार्ग. गौरव उठला होता तोवर. साधना पटकन एका वेगळ्याच ताडपणीने उठली. मगाशी आलेली हतबलता आता तिला जाणवत होती. दोघांची आवरून घेऊन मग ही खाली आली. जेवण करून मग गौरवला काकूजवळ सोडून अण्णा आणि ती बँकेत जाऊन आले. दुसऱ्या दिवसापासून दोघांची रुटीन सुरू झाली. अण्णांची शारदेच्या प्रती असणारी नाराजी साधनाला आत्ताशी जाणवू लागली होती. सगळ्यांना दुःखातून बाहेर काढणारा स्वतः मात्र आतून सुखी नव्हता. काकूंच्या मदतीने तिने अण्णांना यातून बाहेर काढायचे ठरवले. गौरव आणि स्वरासही एकमेकांसोबत चांगले रोळे होते. मुलींना पण आत्ताचा लळा लागला होता. सुट्टीच्या दिवशी सगळे मिळून अगदी धिंगाणा घालत असत. शारदा सोडली तर सगळे त्यात सहभागी होत असत. साधनाने हळूहळू वहिनीसोबत बोलणे वाढवले होते. तिला प्रत्येक वेळी चर्चेत सहभागी करणे, गरज पडेल तिथे तिचा सल्ला विचारणे, तिच्या बोलण्याला मान सन्मान देणे, ह्या गोष्टींना शारदा पण जरा मोकळी होत होती त्यांच्यासोबत. सुरुवातीला ती टाळत असायची, पण आता जरा ती त्यांच्यात मिसळायला लागली होती. एकंदर साधनाच्या येण्याने घरात नवचैतन्य संचारले होते. अण्णांना पण शारदामधला बदल जाणवत होता. ते पण शारदासोबत थोडी थोडी चेष्टा मस्करी करत असत. त्यांच्या नात्याला नवा रंग भरायचे काम काकू आणि साधना करत होते. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या सुखाचा मार्ग सापडू लागला होता.